सत्यवानाचा भाऊ गेला छेड कीर्तिवानाचा मारी गेले बाळ सका मनीषी नसे त्याचे बोळे जणी म्हणे मी जागे तुझे खेळ अरे देवा देवा तुझ्या दरबारामध्ये काय न्याय आहे का नाही रे धुंद झालाय तुझा बाजूला डिम्या माझा डोले डाव्या बाजूला घुमक्याले माझ्या गाण्याला येतोय झाले माझ्या गाण्याला येतोय झाले
शीतल माझा सूर्यावा शीतल माझा सूर्यावा नरोट्याचा बाळगा शीतल माझा सूर्यावा नरोट्याचा बाळगा नरोट्याचा बाळगा नरोट्याचा बाळगा जेव्हा नरोट्याचा बाळगा गावाच्या ईशियाच्या तोंडाला जाऊन उभा राही लागा अहो त्याला कोणी पाहिल गा गावाच्या कडेला वाडा होता येशूजी शिद सूर्याबा होता उभा होता हे शिद माझ्या सूर्याबाला कोणी देवा पाहिल अरे या आया मग बाया गा आया बघा बायाने आया बघा बायाने आया बघा बायाने शीत माझ्या सूर्याबाला अरे कोण्या गावचा हो गाव नागा आणि कशा याच्या पायात गा अरे या गावाला यो आलाया गावाला यो आलाया गावाला यो आलाया बापूबाईच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे देवा फुलाची माळ रे देवा या बाळूबाबाच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे देवा फुलाची माळ रे आला भक्तधारी तुझ्या बाळाला सांभाळ आला भक्तधारी तुझ्या बाळाला सांभाळ रे बाबा गावाला येशीच्या तोंडाला प्रत्येक झाडाचा पाला वरभरायचा चालत 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 निघून गेला मात्र त्या भरबाभर गावाला जसा असणाऱ्या गावा खायल्या बाजूला येशीच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला उभा राहिला पहिला कुणी देवा असणाऱ्या गावातल्या आया बायाने लागल्या होत्या बोलायला देवा त्या तरी जाग्याला वड्यात बाया धुणं धुत बसल्या होत्या त्या बायकाने पाहिलं म्हणजे भला मोठा दाढीवाला बाबा आज कुठं आलाय अजून शाळेत अडकायला आलाय का काय इथं आता काय सांगायचं भल्या मोठ्या जट्टा असणारी सुपा एवढी दाढी थोड्यात आपल्या जानकर मामा सारखा एक वाघ आला काय म्हणतो राम राम पाहुणं राम राम नाव गाव काय तुमचं म्हणून असणारा लागला होता विचारायला भगवंता त्या जाग्याला सूर्यापाशी झाला कोण्या गावावरून आला कशाच्या पायात आला कारण गावातल्या माणसाची सुद्धा डाऊट आला होता जर इकडं आला तर तुझ्या बंदी शाळेत अडकून बसेल म्हणून गाव सुद्धा काय म्हणत होतं माहितीये का असणाऱ्या गाव लागलं होतं सांगायला भगवंता त्या वेळेला गाव म्हणायचं हे बाबा तू कुठनं आलायस कशासाठी आलायस त्या राजाचा जर काळा कोड काढायचा असला तर तो इथलं माघारी झाल्या पावला आपला एवढं म्हणल्यानंतर असणारा सूर्यापाशी देवा असणाऱ्या गावकरी बंधूला काय लागला होता देवा सांगायला त्या तरी जागेला गावकरी बंधूला म्हणला मी आलो म्हणला त्या लखमोजी देसायाचा काळा कोड काढण्यासाठी मी म्हणला आलो या म्हणून गावकरी लागले सांगायला देवा 350 शिदा लावता काळा कोड काढायला असणारा काळा कोड त्याला निघाला नसायला बंदीखान्याला डांबून ठेवला असायला तू पण आलेल्या वाटेने आला असशील तर सुखरूबाबला माघारी जाऊन अडकून पडशील एवढे लागले होते म्हणायला असणारे गावकरी त्या जागेला शील सूर्याबा बोलू लागला देवा मी म्हणला त्यातला नव्ह एवढा म्हणल्यानंतर देवा असणारा सूर्या
सूर्याबाशीत काय लागला होता सांगायला? शीद सूर्याबा म्हणतो लगा इथे अडकल्या ती तुम्ही सांगताय गोष्ट खरी आहे, पण मी त्यातला नव मी असणारा शीद सूर्याबा आरेवाडीवर आलो म्हटला. इथनं तिथनं काय आलो? अरे वाढवून आलो देवा खनमन देशच न उगाव देवा जो न देवा आलो असायला. मी असणाऱ्या लगमौली देसाव्याचा काळा कोड काढणार आहे बरं का. एवढा म्हणल्यानंतर देवा असणाऱ्या त्या आबळ बाबळ गावाला मला आता घर दाखवून द्या की मला म्हणण्याबरोबर शीद सूर्याबाला. म्हणून असणारा सूर्यबाशीद सांगतो लगबगे राजाचा वाडा कुठं आहे तेवढा मला दावा या वेळेला. एवढं बोलल्या बरोबर असणाऱ्या शीद सूर्याबाच्या हाताला तसा असणारा सूर्यबाशीद मात्र त्या वेळेला चल रे वाग्या रडू नको, चल रे वाग्या रडू नको, माया कोणाच्या पडू नको. अरे ही दुनिया सारी जरी उलटली मला कधी सोडू नको. दुनिया सारी जरी उलटली न मला कधी सोडू नको. विचार केला मनाला. जसा शीद सूर्यबाला विचार केला मनाला देवा असणाऱ्या गावकऱ्याला लागला सांगायला राजाचा वाडा जावा मला ह्या वेळेला. राजाचा राजवाडा मला दाखवा. म्हणून असणाऱ्या गावकरी लागलं होतं सांगायला असणाऱ्या मधल्या चौकाला. असणाऱ्या मात्र शीद सूर्यबाला राजाच्या राजाजवळ नेलं बाबा. त्या वेळेला जाऊन लागला होता काय बोलू आपली त्या ठिकाणी आला. सूर्यबा काय लागला होता सांगायला भगवंता राजा लगबगीला मात्र त्या तरी वेळेला. काय वेळेला बघितलं म्हणलं लगा ह्यो अजून एक नवीन आलाय आत बसायसाठी. असणार देवा आता हे नवीन आलेला हे बी आत बसणार आहे. बसणार आहे हो. नाही म्हणलं मला राजाकडे पहिलं घेऊन चला. म्हणून असणारा शीद सूर्यबा मात्र राजाच्या जवळ गेला असायला. विचार केला म्हणाला हो. असणारा मात्र त्यो बाबा लगमौजी असावे. लगबगी देसाई जेव्हा काय लागला होता सांगायला शीद सूर्याप्पाला मात्र त्या तरी जाग्याला. अरे नांदन नांदन आमच्या भीमाचं नांदन, अव नांदन नांदन रमाईचं नांदन. बर दिवसाला इपूर झाले, बर दिवसाला इपूर झाले. कोणी कोणोर गावचा, कोणी कोणोर गावचा, कोणी कोणोर गावचा. शंकर द्याया शाही रे, शाही रे प्रेमी रे.
गणेश राज गे बघा गणेश राज गे संतोष खराते बघा संतोष खराते गोपी साहेबाने जाळ धूर संगत करायला गोपी साहेबाने जाळ धूर संगत करायला गोपी साहेबाने नाना बघा बुरंगले बघा पांडुरंग या गोटुगणी बिरा बघा या धाई गोडी शरद बघा गोटुगणी चंद्रकांत गोटुगणी बिरा बघा कारण्या रुपया लावला ढोलाला आभार बघा मानले लावला ढोलाला आभार देवा मानले तुया वाटेला सोडल्याल्या जाग्याला शिज सूर्याबा शिद माझा सूर्याबा सूर्याबान दरवाजाच्या तोंडाला दरवाजाच्या बघा काय तोंडाला दरवाजाच्या तोंडाला दरवाजाच्या तोंडाला
देवऋषी आला या वाड्याला, देवऋषी आला या वाड्याला, काही झालं होतं त्या वेळेला. झालंय तेव्हा त्या वेळेला विचार केला मनाला अगदी मात्र शिर सूर्याबा राजाच्या राजवाड्याला अगदी दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला जेव्हा असणाऱ्या दरवाजाच्या तोंडाला राजाला लागला होता बोलायला भगवंता त्या वेळेला. राजाला बोलत होता, शिपाई गड्याला बोलत होता, शिपायाला लागला होता सांगायला. काय म्हणत होता? हे बाबा तुमच्या राजाला काळा कोड भरलेला काळा कोड काढण्यासाठी मी इथं आलो असायला. मी आलो या राजवाड्याला बरं का. तुमच्या राजवाड्याला आल्यास नंतर जेव्हा असणाऱ्या वेळेला जाऊन सांग जा म्हणला तुझ्या राजाला. म्हणून असणारा शिपाईकडे निघून गेला असणाऱ्या राजाच्या राजवाड्याला जेव्हा लगबगीच्या जवळल्या बाजूला. महाराज हो महाराज बोला. तुमचा काळा कोड काढायला अजून एक देवऋषी आलाय. आलाय. हा त्याला काय करू म्हणला? खाली घेऊन येऊ का बाहेर सोडू? असा राजा लागला होता सांगायला त्यात असणाऱ्या दासाला मात्र त्या वेळेला. विचार केला राजानं म्हणाला जाऊन म्हणला पटकन घेऊन या जा बोलल्या बराबर तो मात्र देवा शिपाई अडी अगदी त्याच वेळेला धावत पळत निघून चालला असणाऱ्या सूर्यापाच्या शिदा जवळ मात्र त्या वेळेला. काय म्हणले माहितीये का? काय म्हणले? पाप करोनी पापी म्हणे. काय म्हणले? पाप करोनी पापी पाप करोनी पापी म्हणे. अरे सैरा वैरा पळतई रे गड्या पळतई रे. अरे तू काही काही केलं या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. देवाला सारे कळतई रे. काही काही केलं भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही केलं भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं भल्या माणसा देवाला सारे कळतई रे. तुझी तर सावली तुझी सावली तुझी सावली तुझी साथ सोडत नाही बाळा. अजिबात सोडत नाही. है नाही? तुझी तर सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही. तू केलेले कर्मा तुला सोडून जात नाही. विचार बदलल्या सोडल की कर्माचं फळ असते. आता मी बसलो गुडचूर पाय काढून बसलूया. कर्माचं फळ भोगावचं लागतंय. असते नाही का बाबा? तुझी तर सावली कधी तुझ्यापासून दूर होतच नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. ही शंका तुला झोपून देईना. अरे दिन रात तुला चढतई रे गड्या चढतई रे गड्या चढतई रे. आणि तू काही काही केलं भरल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं तू भरल्या माणसा देवाला सारे कळतई रे. देवाला सारे कळतई रे. काही काही केलं तू भरल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं तू भरल्या माणसा देवाला सारे कळतई रे. काही काही केलं तू भरल्या माणसा देवाला सारे कळतई रे. तुला वाटत असेल तो केलेल्या कामाची मला कोण बघत नाही. कितीतरी तो सीसीटीव्ही कॅमेरा बसवलंस. सीसीटीव्ही बसवले. रातचा एक बसवलाय आणि दिवसा एक बसवलाय. बसवलंय नाही का? भगवंतानं बसवलंय. भगवंतानं बसवलंय. म्हणून काय म्हणले? काय म्हणले? तू केलेल्या कामाची
बघा नोंद झाली या सारी तू किती घेतलास जीव तू किती झालास परोपकारी बाबा अरे आपल्या करणीचं फळ शेवटी उदाहरण नाही बरं का अहो आपल्या करणीचं फळ शेवटी ही आपल्यालाच भोगावं लागत रे गड्या लागत रे गड्या लागत रे काही काही केलं भल्या मानवा देवाला सारे काही काही केलं भल्या मानवा देवाला सारे माझ्या मनात आले माझ्या मनात या बागा पाया मामाने बागा पाया मामाने चालल्या देवीला पाया मामाने चालल्या देवीला भगवंताच्या गाण्याला भगवंताच्या गाण्याला त्याचं मन गाल भरून माझ्या ढोलाला आवार मी मानला विचार केला मनाला मात्र असणाऱ्या मात्र शिपागड्याला सांगितलंय बाबा पांडुरंगा जाऊन काळा कोड काढाय सांगितलंय त्या माणसाला घेऊन ये जा बाबा मला बघू दे कदाशी म्हणून असणारा शिपाईकडे निघून गेला सूर्यापाच्या जवळ देवा सूर्यापाला लागला होता सांगायला देवा त्या जागेला मालकाचं बोलावून आला असायला निघून जावं देवा राजाच्या राजवाडीला दरवाजाच्या तोंडाला जसं शीद सूर्याबाच्या हाताला धरले निघून चालला होता राजाच्या जवळ त्या वेळेला जसा जवळ निघून चालला देवा त्या ठिकाणाला नेत्रानं लागला होता पायाला भगवंता त्या जागेला कुठल्या गाव चालायस म्हणला तू इथं राजा लागला होता सांगायला सूर्यापाशी झाला भगवान देशाचा अरेवाडी रानाला अरेवाडी गावचा असून बाबा मी आलो या काळा तोडका राहिला म्हणल्यानंतर देवा शीद सूर्याप्पा देवा त्या जाग्याला काय लागला होता बोलायला लघुग राजाला मात्र त्या वेळेला लगमोली राजाला राजा लगमोली देसावी बोलू लागला शीद सूर्याबाला काय लागला होता देवा सांगायला मात्र त्या तरी जाग्याला बाबा माझा काळा कोड काढायला आलायस हे खरं आहे पण काढणार कसा जर नाही निघाला तर काय करणार देवा तुला इथली आठ माहितीये का कसे तुझ्या हट्ट तरी सांग बाबा तुझ्या जर का तुझ्या हातून काळा कोड निघाला नाही तर तुला माझ्या बंदी शाळेमध्ये राहावं लागेल असा सांगत होता देवा तू लगमोजी देसावी त्यावेळेला जसा राजा लागला होता सांगायला
सूर्यापाशी झाला न तुला राहावं लागलं माझ्या बंदी खाण्याला. सूर्याबा शिदाची एक आट होती की जातीसाठी माती खायची, याची तयारी होती माझ्या सूर्यापाशीदाची. सोनं नाही खायचं म्हणून सांगितलं होतं मगाशी शाहीरनं. हो बरं का नाही? हो. तसा सूर्याबा शिदाचा जीव होता हो जातीवरती. जातीवर जीव होता. हो जीव लागला या, जीव लागला या, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला. आता भेट दे मला, माझी शपथ ग तुला. आता भेट दे मला, माझी शपथ ग तुला. जीव लागला या, जीव लागला या, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला. जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला, जीव लागला या माझा धरणीला. सूर्या भात्यावर, सूर्या भात्याशी झाला, ओला याला बघा लागला, ओला याला बघा लागला, ओला याला बघा लागला. तुला काय करायचं आहे गा, काय औषध लावायचं लाव. हो माझा काळा कोडगा, काळा कोडगा, काळा कोडया माझा काळावा, काळा कोडया माझा काळावा, काळा कोडया माझा काळावा, काळा कोडया माझा काळावा. काय झालं होतं? काय झालं देवा? दोघांचं बोलणं झालं. जसं दोघांचं बोलणं झालं तेव्हा असणारा लगबगी राजा लागला होता सांगायला. तू काळा कोड काढायसाठी आलाय. काळा कोड काढून द्यायचा माझा. जर का तुझ्या हातून माझा काळा कोड निघाला नाही तर मला तुला बाबा तू माझ्या बंदीशाळेत राहावं लागेल. असं नाही होणार म्हणला, पण माझी सुद्धा एक अट आहे बरं का. असणारा तो सूर्यापाशी लागला होता राजाला सांगायला, बाबा माझी एक आट आहे, पण आता काय आहे तुमचा जर काळा कोड निघाला, जर का मी तुमचा काळा कोड काढला, ही असणार 360 शीद सोडून द्यायचं. तुझी बंगला माडी गाडी मला, तुझी धन दौलत काही सुद्धा नको, तुझा अर्ध राज्य सुद्धा नको म्हणला मला. एवढा म्हणल्यानंतर असणारा सूर्यापाशी देवा राजा लगबगीला लागला होता सांगायला, तुमच्यासाठी आलायस तू? हा एवढं बोलल्या बराबर. तर असणारा माझा सूर्यापाशी देवा काय लागला होता करणी करायला. मी सांगतो त्या पद्धतीनं मला सगळी सामुग्री आणून द्यायची. मी सांगतो त्या पद्धतीनं करायचं बरं का. होय का? हो हो. पण एवढ्यात असणारा राजा लगबगी लागला होता सांगायला भगवंता त्या जागेला सूर्यापाशी झाला. काय बोलत होता हा? बाबा हा. तुझा विश्वास कसा पटणार मला? विश्वास हा आता काढून देतो कोड म्हणल्यावर नाही विश्वास कसला. आता समोर काय तुझ्यासारखे आधी 300 350 येऊन माझ्या बंदी खाण्याला पडल्या, ते तुझा तरी विश्वास काय? लगा हा तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा मी? म्हणून राजा लगबगी लागला सांगायला, बाबा रे असणारे माझ्या दारात गाबल घोडे असायला. बाबा
गाभण घोडी आहे बर का. हो त्या घोडीच्या पोटामध्ये काय आहे तू सांगितलं पाहिजे बर का. असा राजा लागला होता सूर्यापाशी त्याला बोलायला भगवंता त्या तरी जाग्याला. पहिला म्हटलं वरचं सगळं सांगतो पण आतलं काय कसं कळायचं. आता तू म्हणतोस काळा कोड काढून देणार मग आता घोडीच्या पोटातलं सांग की तू काय आहे ते. है का नाही बाबा. देवाच पान पडे काय म्हणले आरस पान पडे पडले देवाच पान पडे पडले देवा. मनात देवा रकमाजी करात घरात देवा. आता मन भरलं ग तुझे गद्दारी करून तुझं म्हणतो तार मला बाखेरा आजाद केलं तुला बाखेरा आजाद केलं तुला. गुलब्या बैलाच्या नावावगा अरे गुलब्या बैलाच्या नावावगा अरे हो बबलू बघा वाघमोडे परमेश्वर वाघमोडे बबलू बघा वाघमोडे परमेश्वर वाघमोडे परमेश्वर वाघमोडे बबलू बघा वाघमोडे का परमेश्वर वाघमोडे बबलू बघा वाघमोडे परमेश्वर वाघमोडे बबलू बघा वाघमोडे परमेश्वर वाघमोडे. एवढ्या गावचा गोशेगाव जायत ह्या बबलू आणि परमेश्वर गोशे एवढ्या गावच गा. अरे लेगा जीव लावला लेगा जीव लावला पाठीवर राहिली पाठीवर राहिली
बघा मनात अरे साखर भेगाचे भागाचा बेगा काळजोडी गावचा गा काळजोडी गावचा बेगा किसन या घरात गा काळजोडी गावचा गा किसन या घरात किसन त्यावे बघा घरात लई जीवन लावला बघा रुवाळून टाक लागा लई जीवन लावला बघा रुवाळून टाक लागा रुवाळून टाक लागा लई जीवन लावला बघा रुवाळून टाक लागा आले झाल्या देवा माझ्या गाण्याला 101 दिला रुपया झाले आभार मी मानले गा आभार मी मानले गा आभार मी मानले गा येळवी गावचा अरे विलास सरगरे गा हिंद केसरी हाई गाडी पाड्यावे झुडिया दाराने गा एकावणे हिलगाने रुपय गा बोलायला भगवंता त्याचा गेला शिव सूर्याबा म्हणतो आता कोडा आणलं की म्हणलाय राजाला लागला राजा सांगायला बाबा माझ्या घोडीच्या पोटात काय आहे ते सांग देवा त्याचा गेला हा सणाऱ्या शिव सूर्याबाने अंतरी तेव्हा जाणले आपल्या गुरुला काशीने बिरुला हाक मारली त्यावेळेला आणि जसा अंतरात ओळखून घेतलं गुरुचं नाव घेऊन देवा त्या तरी जाग्याला संकट आलं हे म्हणलं माझ्यावर काय केलं पाहिजे बर का या घोडीच्या पोटामध्ये काय आहे ते मला सांगायचा राजा लगबगीला देवा या तरी जाग्याला तू जर खरा माझा गुरु असशील आणि मी जर तुझा शिष्य असेल चंद्र सूर्य असेल दोघांचं नाव राहील मला या घोडीच्या पोटामध्ये काय आहे सांगितलं पाहिजे बरं का एवढा लागला होता बोलायला असणारा सिद्ध सूर्याप्पा देवाला त्या तरी जाग्याला विचार केला होता म्हणाला बरं का आणि काय झालंय बघा देवानं अंतरीत सांगितलं सिद्ध सूर्याबाला तुला मी पहिलं सांगत होतो लगा लोक वाईट वंगाला तू जाऊ नको तिकडे पुढे नाडी धनगर असायला कोकण मारीला देवा त्या तरी जाग्याला तुझा घात करतेली लागला होता सांगायला देवा नाही म्हणलं मी आलोया जातीसाठी माती खाणार देवा एवढं बोलल्या बरोबर देव बोलू लागला बोला याला रे लागेला सांगा याला रे लागेला घोडियाच्या पोटात चारी पाय कुसाटीला बांधेरा कुसाटीला यो बांधेरा कुसाटीला ये बांधेरा शेपटाला रे पोसवरा वाटीवर घासा होता कपाळाला रे चंदना कपाळाला आसमानी गाणी रागा आसमानी गाणी रागा आसमानी गाणी रागा
दिन सिंगापूर म्हणतो बरं का वारू बगाव जलमाला तो जलमाला घेणारे ह्या काश्मीर बिरदेवाने रंग रंगोटी केली रंग रंगोटी काळी आई आमची पंढरी ही काळी आई आमची पंढरी साऱ्या दुनियेतली दौलत भारी अरे ही जोडी बैलाची किल्लारी जोडी बैलाची किल्लारी सांगली राहणार राहणार विशालया धाय गुडे वे युवराज धाय गुडे वे एवढ्या बघा वेळात वेळात वे एवढ्या बघा वेळात वेळात गा माझ्या मनात मनात वे आनंदाया भावदानी भावदानी वे आनंदाया भावदानी भावदानी भलवडी राहणार राहणार गा माऊस भावा भावानी भावानी वे वाया नाही जाणार एवढ्या बघा वेळात वे आलं माझ्या मनात मनात गा अरे धरणी आईची माया अरे कशी जाईल वाया धरणी आईची माया कशी काय जाईल वाया आईची माया कशी काय जाईल वाया आईची माया कशी काय जाईल वाया धरणी आईची माया कशी काय जाईल वाया धरणी आईची माया कशी काय जाईल वाया आईची माया कशी काय जाईल वाया अरे ही लागला बाळ गान गाया अरे
अव गणेश या येरंडीवे शंकर या गरंडीवे शंकर या येरंडीवे येरंडीवे गासराणीवे अव चंद्रकांत येरंडे चंद्रकांत येरंडे तुळदेव भवदाने तुळदेव भवदाने आरोही गा 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 भवदाने एवढ्या देवा वेळात एवढ्या देवा वेळात गा ह्या आमच्या चालल्या आल्या वेळी लागा ह्या माझ्या जोडीदाराने वे हो देवा लेगा जीव लावला आभार मी मानल मंडळाच्या वतीनं एवढ्या बघा वेळात आलं माझ्या मनात स्वर्गवासी दगडू खूप स्वर्गवासी झाल्यात गा बाबा त्यांच्या नावावरती ह्या नाना बघा रोड्यानं नाना बघा रोडेगा नाना बघा रोडेगा नाना बघा रोडेगा नाना बघा रोडे नाना बघा रोडेगा स्वर्गवासी जो झाला यावे दगडू बघा लागिवे स्वर्गवासी धन्याला वे श्रद्धांजली वाहून गा देवा आभार मी मानल 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 वाढलेल्या जाग्या लागा बारी सोडा या बावदाने वस्ती लागा मला बोलवण तुम्ही केलं गाव मी आभार मगा मानल गा देवा आभार मी मानल 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 यशवंत घोटुगडे सावळ्या बैला प्रेमी किवे बाबा या गड्याचा लेगा जीव बैलावर 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 यशवंत ह्या ढाल्या वागानवा माझ्या चालल्या गाण्या लागा 101 दिला रुपयावर आभार मी मानेल गा अहो राम राम करून उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला गा उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला गा देवा सुंदरान ठेवले गा अहो गुरु माझी मावली गाव वाक्षवाडी लावे भीमराव वागळचे ज्ञानायाचा सागर भीमराव वागळचे ज्ञानायाचा सागर भीमराव वागळचे ज्ञानायाचा सागर माझ्या डिंबाड्या मार धाप झाडून डिंबाड्या मार धाप झाडून मान माधवला एवढ्या वेगा वेळात एवढ्या वेगा वेळात एवढ्या वेगा वेळात देवाल माझ्या मनात बाबूराव बहुदाने गा कारणाचा मालक कारणाचा ह्यो मालक बोलावर गेले बोलावर